या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार. 4 षटकांचा सामना टॉप 3 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. आता या संघातून जो संघ जिंकेल तो देखील या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. सारसोळे संघाने देखील आज खूप चांगला खेळ केला. विशेष कौतुक गावदेवी रबाळे या संघाचा करावा लागेल. यंगस्टरनी भरलेला संघ, यंगस्टरचा विचार केला तर भावेश कोळीने देखील आज त्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. तोच मागच्या मॅचचा हिरो भावेश कोळी आता स्ट्रायकर एंडला असेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज मंदार. भावेश आणि मंदार अशी जोडी आणि समोर सारसोळे संघाकडून हर्षल पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय बाईच्या स्वरूपात. इथे एक धाव भेटते. या एक धावाने इथं अकाउंट ओपन केलं जात आहे ते म्हणजे गावदेवी रबाळे या संघाचं. पाऊस देखील भरपूर वेगाने तुम्हाला या 2 दिवसामध्ये पाहायला भेटते आणि भरपूर पावसामध्ये फलंदाजाने देखील खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. भावेश भर पावसात मागच्या मॅच मध्ये मारलेले तर उत्तुंग षटकार खूप चांगल्यारीत्या त्यांनी फलंदाजी केली होती. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ते व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळत आहेत. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 2. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पाठवतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. भावेश कोहलीच्या बॅट मधून येतोय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. षटकार क्रमांक पहिला आणि संघ धावून पोहोचलाय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये 8 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची फलंदाजी करतोय. डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज हर्षल याने. चौथा बॉल यावेळी ऑन द राईट खेळलाय अवे थ्रू द बॉडी. पुन्हा एकदा षटकार पाहायला भेटतोय फलंदाज भावेश कोळीच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. संघाची धावसंख्या स्थिरवली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळी स्लोअर वन फिंगर रोल केल्या होत्या. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे एक षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी रबाळे या संघाने धावा बनल्या त्या म्हणजे बिनबाद 14. भावेश कोळीच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटले. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज विराज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक विराज घेऊन होते आपल्या संघाच्या वतीने. विराजने देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. पण आता प्रथम स्ट्रायकर एंडला आलाय तो म्हणजे फलंदाज मंदार. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन त्यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 16 अशी धावसंख्या सध्या धावफलकावर पाहायला भेटते. चांगली सुरुवात
इथे म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जीवन याने एक चांगला झेल पकडला आणि फलंदाज मंदार ते बाद झाला आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला. टीम गावदेवी रबाळे या संघासाठी कालच्या दिवसामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने धावत असताना वंश ठाकूर रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा त्याने खूप सुंदर झेल पकडला आणि आजच्या दिवसामध्ये जीवन याने देखील खूप चांगला झेल इथे पकडला आणि फलंदाज मंदार इथे बाद होऊन परतलाय. मंदार बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आकाश. आकाश आणि भावेश सध्या अशी जोडी. भावेशने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, या मॅच मध्ये देखील तशा प्रकारची फलंदाजी करताना दिसतं. इनफॉर्म सध्या दिसतोय बॅट्समॅन भावेश. संघाची धावसंख्या झाली 16. यावेळेस पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल ते म्हणजे गोलंदाज विराज याच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला भेटते. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 16. या धावसंख्येवरती या षटकामध्ये विचार केला तर भावेश याला अजूनपर्यंत स्ट्राईक भेटली नाही. पुन्हा एकदा यावेळी टॉपेज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 17. एक गडी बाद. खूप सुंदर षटक म्हणावे लागेल ते गोलंदाज विराज याचं. आतापर्यंत एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी आपल्या संघासाठी मिळवल्या आणि 3 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय आजच्या दिवसामध्ये विराज. बाउन्सर खूप चांगल्या प्रमाणात त्याच्या माध्यमातून वापरण्यात आलेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आकाश ही 2 स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा दोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 18. दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी क्लीन बोल्ड दांडी गुल फलंदाज आकाश इथे बाद झाला आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा. 18 या धावसंख्येवरती दुसरं यश मिळतंय गोलंदाज विराज याला. खूप सुंदर षटक म्हणावं लागेल. 4 धावा फक्त या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी या षटकामध्ये त्यांनी मिळवल्यात. कुठेतरी मी म्हणतो गावदेवी रबाळे या संघाचे फलंदाज चुकी करतात, कारण भावेश या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक भावेशला दिली पाहिजे, पण तशा प्रकारचं चित्र सध्या या मॅच मध्ये घडत नाही. कारण भावेश पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 2 उत्तुंगपूर्ण षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मात्र भेटली नाही आणि त्याचमुळे 2 महत्वपूर्ण विकेट ते गमावले गावदेवी रबाळे या संघाने आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. आता तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गुफरान. जय गणेश कुशल हिरेमठ सारसोळ या संघाचा एक अनुभवी गोलंदाज. कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सारसोळ या संघासाठी करण्यात आली. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. सारसोळ संघाच्या सगळ्या गोलंदाजांनी आज खूप चांगला खेळ केलाय आपल्या संघासाठी. भावेश कोळी 2 स्ट्राईक. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. यष्टीरक्षक कुशल चांगले यष्टीरक्षक करत असताना या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली तिसऱ्या षटकाची गोलंदाज गुफरान यांनी. समोर असेल भावेश कोळी एक आक्रमक फलंदाज रबाळे संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. टॉपेज तर लागलाय. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 19. 2 गडी गमावल्यानंतर भावेश या मॅच मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळतोय. मागचं षटक विराटचा खूप चांगला होता सारसोळे संघासाठी. आता गुफरान याने देखील 2 चेंडू टाकलेत. त्याने देखील खूप चांगली लाईन आणि लेंथ या 2 चेंडूवर त्याच्या माध्यमातून बघायला भेटले. 1 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले. इन्फॉर्म भावेश सारख्या फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवले गोलंदाज गुफरान यांनी. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न. जीवन चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट केली गेले भावेश याच्या माध्यमातून. आता संघाची धावसंख्या धावून पोहोचले ते म्हणजे 20.
लॉस ऑन 2 विकेट. आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज म्हणजे रोहन. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज. 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. लेफ्टी टू लेफ्टी बॅटल सध्या या षटकामध्ये आपण बघाल. तिसरा बॉल गुफराण्याचा. यावेळेस आमचे पंच आम्हाला कळवत आहेत येस इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली 21. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काहीसा येताना दिसत नाही. 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्यात वाढ झाली. धावसंख्या झाली ती 23. चांगली गोलंदाजी गुफरान देखील करतोय. गुफरानने देखील आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. रोशन इज ऑन स्ट्राईक. यावेळी खडे खडे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. आणि महत्वपूर्ण षटकार आला तो म्हणजे फलंदाज रोशन याच्या माध्यमातून. रोहन याच्या माध्यमातून आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 29. लॉस ऑन 2 विकेट. चांगला फटकावा म्हणावा लागेल. फलंदाज रोहन याचा. गुफरान याच्यावरती हल्ला चढवला गेलाय आणि एक महत्वपूर्ण षटकार आलाय तो फलंदाज रोहन याच्या माध्यमातून. कुठेतरी 45 ते 50 धावसंख्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील गावदेवी रबाळे हे संघाचे फलंदाज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज रोहन याच्या माध्यमातून. आणि धावसंख्या गेली ती म्हणजे 35. या धावसंख्येवरती कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार पाहायला भेटले. ते म्हणजे फलंदाज रोहन त्याच्या माध्यमातून मच निडेड 6 येतोय तो म्हणजे महत्वाच्या क्षणी. फलंदाज रोहन याच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 35. लॉस ऑन 2 विकेट. कुठेतरी 4 चेंडू टाकल्यानंतर गुफरान चांगली गोलंदाजी करत होता. पण शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारून आपल्या संघाला पुन्हा या मॅच मध्ये कमबॅक करून दिले फलंदाज रोहन याने. आता उर्वरित पहिल्या डावातील शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज भावेश. नॉन स्ट्रायकर एंडला तो म्हणजे रोहन. या मॅच मध्ये विचार केला तर भावेशने देखील आतापर्यंत 2 षटकार मारलेत आणि रोहनने देखील आतापर्यंत 2 षटकार मारलेत. तर शेवटचं षटक घेऊन येतोय कॅप्टन चंदन. त्याच्या समोर असेल भावेश जो या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा षटक हाणामारीचा षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. यावेळी बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. गणेश चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव तर धावून कंप्लीट केली गेले. म्हणजे एक धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 36. उर्वरित पहिल्या डावातील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ किती शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल पकडतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक गणेश. सुंदर कॅच म्हणावी लागेल. पावसामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस खूप इझी नसतं फिल्डिंग करणं. पण यावेळेस खूप सुंदररित्या झेल पकडण्यात आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक गणेश त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत या मॅच मध्ये विचार केला तर 2 झेल उडाले होते आणि दोन्ही झेल खूप सुंदररित्या पकडले. पहिला झेल विचार केला तर क्षेत्ररक्षक जीवन याने खूप चांगला झेल पकडला. त्यानंतर गणेश याने देखील खूप सुंदर झेल पकडला आणि फलंदाज रोहन इथे बाद होतोय. 2 उत्तुंगपूर्ण षटकार रोहन याच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटले होते. तोच फलंदाज रोहन आता बाद झालाय.
नवीन फलंदाज धनेश. अजून देखील 3 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. जोवरील 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे फलंदाज. यावेळेस थोडीशी उंची जास्त दिसते या चेंडूमध्ये. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. त्या व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 37. लॉस ऑन 3 विकेट. अजून देखील भावेश नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी चेंडू फळी फलंदाजाच्या हातातून निसटताना आपल्याला पाहायला भेटते. अंपायर डिसिजन. डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा ते खेळ शिल्लक असेल. यावेळी खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. खडे खडे चेंडूला पाठवले होते म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. एक महत्वपूर्ण षटकार येतोय तो म्हणजे फलंदाज धनेश याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 43. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज धनेश याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की ग्राउंडच्या मधून जे प्रेक्षक चाललेत कृपया मॅच चालू आहे, कृपया बाहेरून जावा. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. आणि ते शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी रबाळे संघ फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बनल्यात 43 आणि 44 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी कुशल 11 जय गणेश सारसोळे या संघाला जर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल.
24 चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना जो संघ जिंकेल हा सामना जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. 44 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एंडला येतो फलंदाज चंदन. नॉन स्ट्रायकर एंडला विराज. भावेश पहिला चेंडू घेऊन चंदनसाठी. पहिला चेंडू यावेळी सोडून दिलाय. वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाने कुशल 11 जय गणेश सारसोळे या संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाची. पुढचा बॉल पहिल्या षटकातील यावेळी पुन्हा एकदा सोडून दिलाय आणि उंची जास्त असल्यामुळे नो +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. टोटल धावा झाल्यात 5 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल तो फलंदाज चंदन. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू फेकतोय तोपर्यंत इथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली 7. पहिलं षटक भावेश सध्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे फलंदाज चंदन इथे बाद होतोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे पहिला टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाला खूप सुंदर झेल म्हणावे लागेल तो म्हणजे क्षेत्ररक्षक मंदार याच्या माध्यमातून. मंदार फलंदाजी करत असताना कुठेतरी लवकर बाद झाला पण क्षेत्ररक्षण करत असताना पूर्णपणे 100% एफर्ट आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. चंदन आज काहीसा नाखुश असेल आपल्यावरती कारण चंदनचा जसा त्याला परफॉर्मन्स पाहिजे होता तसा आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून देण्यात आला नाही आणि चंदन इथे बाद झालाय. चंदन बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय फलंदाज दीपक. बामणडोंगरी संघाविरुद्ध खूप चांगली फलंदाजी ज्या फलंदाजांनी केली तोच फलंदाज दीपक. दीपक आणि विराज अशी जोडी सारसोले या संघासाठी आता कुठेतरी यश भेटलंय ते म्हणजे गोलंदाज भावेश याला. 7 या रन्स वरती 1 विकेट कमवलाय चंदनच्या स्वरूपात. चौथा बॉल यावेळेस आल्या आल्या बिग हिट केलाय आणि चेंडूला पाठवलं तो म्हणजे षटकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबलचक षटकार पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज दीपक याच्या माध्यमातून. दीपक याने देखील आलेल्या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केले गेले आणि संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 13. यावेळी पुन्हा एकदा पुल केलाय लॉगॉनच्या दिशेने. सिंगल इथे कंप्लीट केली गेले आणि संघाची धावसंख्या झाले 14 1 गडी बाद. पहिल्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता प्रथमच स्ट्राईक वर आलाय तो म्हणजे फलंदाज विराज. चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये विराज याने. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली धावत होता पण डीप मधून क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केला आणि 1 रन इथे कंप्लीट केले गेले. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर सारसोळे या संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 15. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 29 धावा. हा सामना जिंकण्यासाठी सारसोळे संघ जर हा सामना जिंकतोय तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. खूप चांगला खेळ आज त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. सर्वात जास्त श्रेय जर द्यायचं असेल तर गोलंदाजांना द्यायचं असेल त्यामध्ये विराज असो गुफरान असो हर्षल असो सर्वच्या सर्व प्रमुख गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजी करायची 44 धावांचा पाठलाग करत असताना सध्या
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये चारजोळी संघ आपल्याला पाहायला भेटतं. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज नितीन. पहिला बॉल विराटसाठी, बॅटची इनर एज लागते, चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल जे कंप्लीट केले गेले. 2-3 वेळा शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बॅट आणि बॉलचा संगम इथे मात्र विराटच्या माध्यमातून होत नाही. स्वतःवर सध्या नाखुश दिसतोय फलंदाज विराट, पण धावफलक किती वाढताना दिसतंय. धावसंख्या झाली 17, एक गडी बाद 17. आता स्ट्रायकर अंड्याला तो फलंदाज दीपक, ज्याने उत्तुंगपूर्ण षटकार या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली सारसोळे संघासाठी दीपक याने. त्यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जास्त उंची घेतोय आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. व्हाईट बॉल, येस इट इज व्हाईट बॉल. या वाईडने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडी बाद 18. आता समीकरण असेल 16 चेंडू आणि 26 धावा. ऋषी मात्रे यांना नंबर त्यांनी व्यासपीठावर या, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नो प्लस 1 टोटल 2 धावा या चेंडूवरती भेटतात आणि फ्री हिट देखील असेल चेंडू. यावेळी सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता, बाईकच्या स्वरूपात ते एक धाव भेटते. संघाची धावसंख्या झाली 21. 15 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी सुंदर फटका लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलाय तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या मॅच मधील षटकार क्रमांक दुसरा फलंदाज दीपक याच्या माध्यमातून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर फटका म्हणावा लागेल. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला थेट लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार पाठवलाय. 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. 14 चेंडू 17 धावा. आता समीकरण सध्या या मॅच मध्ये संघाची धावसंख्या झाली 27, लॉस ऑन 1 विकेट. चंदन 7 या धावसंख्येवरती बाद झाला होता. त्यानंतर दीपक याने आल्या आक्रमक फलंदाजी केली ते आपल्या संघासाठी. चौदा चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये फक्त षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलताना दिसलाय तो म्हणजे फलंदाज दीपक. 14 बॉल 17 रन्स टू विन. संघाची धावसंख्या झाली 27 या धावसंख्येवरती. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा जास्त उंची घेतोय चेंडू आणि पुन्हा एकदा नो बॉल. या षटकामध्ये दुसऱ्यांदा रीडची संधी भेटली आहे ती म्हणजे फलंदाज दीपक याला. कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केलाय चेंडू हवेमध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय, पण फ्रीट असल्यामुळे इथे फलंदाज बाद होत नाही. आता समीकरण असेल 13 चेंडू 15 धावा असं समीकरण सध्या या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या झाली 29, लॉस ऑन 1 विकेट. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज विराज. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय मंदार. चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा तर धावून कंप्लीट केल्यात आणि मिसफिल्ड गोलंदाजीच्या माध्यमातून 3 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. आणि चेंडू ची उंची जास्त असल्यामुळे पुन्हा एकदा बिमर, माफ करा, पुन्हा एकदा नो बॉल.
घोषित करतात आमचे पंच. पुन्हा एकदा फ्री हिट असेल या षटकामध्ये, तिसरा फ्री हिट पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या झाली 33. आता समीकरण असेल 13 चेंडू 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावसंख्याचा पाठलाग करत असताना जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाने धावा बनल्या 34 17.00च्या सरासरीने. सध्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात आणि समीकरण असेल सामना जिंकून थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू 10 धावा असं समीकरण या मॅच मध्ये जय गणेश सारसोळे या संघासमोर. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज रोहन मात्रे. फलंदाजी करत असताना 2 उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. बॅट आणि बॉलचा संगम काहीस विराज याच्या बॅट मधून जुडताना दिसत नाही. भरपूर वेळा पुल करण्याचा प्रयत्न त्याने केला पण सक्सेसफुल काहीसा ठरला नाही. पण यावेळी पुल आणि सक्सेसफुल पॉवरफुल षटकार येतोय फलंदाज विराज याच्या माध्यमातून. एक चांगला फटका म्हणावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बॅकफुटवर जाऊन पुल केला आणि चेंडूला पाठवलं होतं, म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या मॅच मध्ये भरपूर 4-5 वेळा विराज याने हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी अनसक्सेसफुल होत होता. पण शेवटच्या क्षणी कुठेतरी सक्सेसफुल झालाय विराज याचा फटका. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कृपया मॅच चालू आहे, कृपया बाजूने जावा. 9 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता, 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार मारून फिनिश केला होता याच फलंदाजाने. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. बघूया एम एस धोनी स्टायलिश षटकार किंवा चौकार मारून हा सामना फिनिश करतोय का आपल्या संघासाठी. 8 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा लॉप केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार आणि हा सामना विजयी होतोय जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघ. वेल प्लेड टीम अँड हार्ड लक गावदेवी रबाळे. आजच्या दिवसातील जय गणेश कुशल 11 सारसोळे हा संघ टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ इथे ठरतोय. पहिल्या दिवसामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी आणि दुसऱ्या दिवसामध्ये जय गणेश सारसोळे हे 2 संघ सध्या या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. या 2 संघांनी